तर ठाण्यामध्ये धोकादायक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भाग कोसळलेला आहे। ठाण्याच्या किसन नगरमधील ही घटना आहे। इमारतीमधील 70 रहिवाशांचं स्थलांतर केलं गेलंय। इमारत 40 वर्ष जुनी असल्याचा प्रशासनाचा दावा आहे। या घटनेत अद्याप सुदैवानं कोणीही जखमी झालं नाहीये, मात्र अग्निशमन दलाकडून या ठिकाणी मदत कार्य सुरू झालंय। आपण बघताय की आता क्लस्टरच्या इमारती 30-35 माळ्याचं काम झालं। काही महिन्यामध्ये हे सगळे शिफ्टिंग सुरू होतील, परंतु दुर्दैवाने आज 6:30 वाजता 85 इमारतीची पॅराफिट वाल कोसळली आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे। परंतु नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना पुन्हा एकदा खर्चाचा बोजा त्यांच्या अंगावर पडतोय हे बघितल्यानंतर आम्हालाही वाईट वाटतं। आणि स्ट्रक्चरल ऑडिटचं काम आता सुरू झालेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट उद्यापर्यंत येणं अपेक्षित आहे। जुनी इमारत आहे। C2A या वर्गवारीत येणारी इमारत आहे। रिकामी करून तिची दुरुस्ती करायची होती। तसेच महापालिकेने सदरच्या इमारतीला नोटीसही दिली आहे। 10:30च्या सुमारास आपल्याला कॉल आला। घटनास्थळी पोहोचतात आपल्याला कळालं की एक पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा जो काही स्लॅब आहे तो पडलेला आहे। घटनास्थळी आपण एक 70 ते लोकांना रेस्क्यू केलेला आहे। कोणालाही दुखापत नाही आहे। पुढील कार्यवाही महानगरपालिकेकडून चालू आहे।